कशासाठी करत आहेस? प्रणाम प्रभू. आशीर्वाद. प्रभू, या देहाला कामसूप भेटते असे म्हणतात. प्रभू, मला तुमच्याकडून एक वरदान हवं आहे. वरदान? कसले वरदान कामसुरा? देवा देवा, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये या कामसूप दैत्याला कोणापासून बाधा होणार नाही असं अमरत्वाचं वरदान हवं आहे. ठीक आहे कामसुरा, तथास्तु तथास्तु तथास्तु. हजारो वर्षांची तपश्चर्या या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये स्वामित्व प्राप्त करण्याचं सामर्थ्य या कामसूप दैत्याला मिळालं. अमरत्वाचं वरदान या कामसूप दैत्याला प्राप्त झालंय. या संपूर्ण सृष्टीमध्ये या कामसूप दैत्याला देव, दानव आणि मनुष्य प्राणी या कोणापासूनही मरण येणार नाही. अमरत्वाचं वरदान शंभू महादेवानी या कामसूप दैत्याला बहाल केलंय. धन्य झाला हा कामसूप दैत्य. परंतु मला दिलेलं वरदान पाहून त्या देवांनाही गर्व झाला असेल. परंतु त्या देवांना पराजित करून त्याचा छळ करून माझं राज्य प्रस्थापित केलं पाहिजे आणि त्यासाठी हा कामसूप दैत्य एक खूप मोठी योजना आखली आहे. आणि त्यासाठीच प्रथम मला त्या अमरावतीवर स्वारी केली पाहिजे. त्या नादाचा साष्टांग प्रणाम. नारायण नारायण. या नागपुरी या आज या इंद्र दरबार आपली स्वारी कशी काय झाली? नारायण नारायण. महादेवाने दिल्या वराने तो कामात सुद्धा फार उन्मत्त झालाय आणि तो तुमच्यावर तारपर्यंत आहे. तुम्ही सावरा म्हटलं. नारायण नारायण. नाराज मुनी या विकिंत दैत्य या इंद्रपुरी चाल झाले त्यांना आपण या पायदळी ठरवले. मग त्या कामाची काय कथा? नारायण नारायण. नाराज मुनी तुम्ही निश्चिंत राहा. त्या कामात आम्ही समाचार घेतो
ठीक आहे देवा येतो मी नारायण नारायण ताल बोलायची पहिला नाच माझा संग ताल बोलायची पहिला नाच माझा संग पांडुरंग देवांचा हा इंद्रदेव आणि त्याची ही इंद्रनगरी अरे इंद्रदेवा तुझी ही इंद्रनगरी त्या तापासून दैत्यला बहाल कर आणि निघून जायचो. अरे कामाचा तू फार श्रीमंत झाला आहेस. इंद्रदेवा पुन्हा एकदा विचार करा. अरे कामासुरा तुझ्यासारखे कित्येक दैत्य या इंद्रपुरी चाल करून आले त्यांना आम्ही पायदळी तुलाले मग तुझी काय कथा. इंद्रदेवा आज तुमच्या समोर काय उभं आहे तेव्हा मुकाट्याने युद्धास तयार व्हा. मग कामासुरा वेळ कशाला हो इंद्र तयार. ठीक आहे
नारायण अहो विष्णू देवा महादेवाने दिलेल्या वराने तो कामातून फार उभं झालाय त्याने इंद्र देवाचा पराभव करून त्यांच्या राज्यात काबीज केलाय आणि आता कसो तुमच्या या विष्णूनगर चालून येत आहे तेव्हा तुम्ही सावधान म्हटलं नारायण नारायण आपण या ठिकाणी येऊन मला सांगितले नाही तुमचे हे भ्रमांती अधिक कमी करा ठीक आहे देवा येतो मी बसली राहुली तू माऊली दरवडीची आहे तू सावली वाघ जाई देवी तू धावली आम्हा दर्शन दे वाघदाई देवी तुला अरे विष्णुदेवा तुझी विष्णू नगरी त्या कामातून सत्याला भाग आणि निघून जातो अरे कामासुरा महादेवांच्या वराने फार उद्धट झालंय ही वैकुंठ तुला पाहिजे असेल तर तुला माझ्याशी जोरात करावे लागतील ठीक आहे मग खुशील कशाला
तुम्ही यावो दिगंबर सद्गुरु भगवंता 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 नारायण नारायण पिताजींच्या चरणी त्या नागाला सांगायचं नारायण नारायण नारदमुनी, आज या ब्रह्मदेवी कसं काय भटकंती करत आला? नारायण नारायण हो पिताजी महादेवाने दिलेल्या वराने तो कामासुद्धा फार श्रीमंत झालाय त्याने इंद्रदेवांना विष्णुदेवांना पराभूत करून त्यांचे राज्य काबीज केले आहे आणि आता तर तो तुमच्या या ब्रह्मनगर पार करत आहे तेव्हा तुम्ही सावध राहा म्हटलं नारायण नारायण तुम्ही मुळी चिंता करू नका. त्या कामासुराचा मी समाचार घेतो. ठीक आहे येतो मी नारायण नारायण हो गंमतदार, तुमची ही ब्रह्मनगरी या कामासून राज्याला बहाल करा आणि मी टाका निघून जातो. बाबा, या विश्वाचा माझा हा ब्रह्म माझ्या वातावरणात तू फार उन्नत झालायस. तुला काय वाटतं ब्रह्मपुरी मी तुझ्या स्वाधीन करेन? तुझ्या हातात लिंबन स्वीकार युद्धाच्या आवाज. गंमतदार, पण उशीर कशाला? स्वीकारा युद्ध. ब्रह्मविचार, हे कामासून युद्धातून पळून गेले. आता पुढील स्वारी त्या कैलास पर्वतावर करतो. वाचवा, वाचवा, वाचवा महादेव, वाचवा. वाचवा महादेव, महादेव वाचवा. असे तुम्ही भयभीत का बरे झाला आहात महादेवा, तुमच्या आवाराला उन्मत्त झाला तो कामासूर. त्याने आमची राज्य काबीज करून या त्रैलोक्यात थैमान मांडला आहे आणि आम्हाला पळी करून सोडला आहे. तेव्हा तुम्ही काहीतरी उपाय सुचवा.
तुला हवी असेल तर हो एकदाच तयार. ठीक आहे, स्वीकारा युद्ध. या संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा कार्य सम्राट हा कामासून दैत्य झाला. या संपूर्ण सृष्टीचा अजिंक्य देवता हा कामासून दैत्य झाला. नारायण नारायण. नारद मुनी महादेवाच्या वारानं उन्मत्त झालेला तो कामच होता. त्याने या त्रैलोक्यात थैमान वाटून आमची सर्व राज्य काबीज केले आहे. त्याला थांबवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा. नारायण नारायण. शेवटी एकच उपाय आहे. नारायण नारायण. देव हो, तुम्ही बाल गणेशाची आराधना करा, तो तुम्हाला यातून मुक्त करेल. नारायण नारायण. ही काही बात नाही. आम्ही त्या बाळगणाची आराधना करू, त्यांना प्रसन्न करून घेतो. ठीक आहे, येतो मी. मन मंदिरी हे प्रभु राया, मन मंदिरी हे प्रभु राया, येशील कधी आपण त्या बाळगणाची आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. कशासाठी आराधना करत आहात? बाळ गजानना, आपल्या विकासरी महादेव यांच्या वारनं उन्मत्त झाला तो कामातून. त्याने या त्रैलोक्यात थैमान मांडून आमची राज्य काबीज करून आम्हाला सर्वकी बनवून करून सोडला आहे. त्यांना थांबवण्यासाठी
उपाय करावा म्हणून आम्ही तुमची आराधना करतो. ठीक आहे देव, एवढेच ना. मी त्या कामासुराचा समाचार देतो. तुम्ही निश्चिंत राहा. संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा कार्य सम्राट हा कामासूर दैत्य झाला. या ब्रह्मांडातील चंद्र ताऱ्यानो या कामासूर दैत्याच्या पायाशी लोटांगण घाला. अमर झाला हा कामासूर दैत्य, अमर. अरे कामासुरा, महादेवाच्या वराने तू फार उन्मत्त झाला आहे. तुझा अंतकाळ आता जवळ आला आहे. तेव्हा तेव्हा तू मला शरण ये. अरे बालका, हे कुणाला सांगतोयस? या कामासूर दैत्याला तुझ्या तर असेल काय पराक्रमाची तयारी, तर स्वीकार युद्ध. ठीक आहे. काय युद्धाचे आव्हान? सर्वदा सर्वकालेषु
गोकुळात आनंद झाला. याच्या येण्याने पाने फुले वेली धरती सर्व दृष्टी आनंद पावसाळा ज्याच्या पदस्पर्शाने जो आहे नंद यशोदेचा लाडका सवंगरांचा मोठ्या गोपिकांची गाठतो छेड राधेला लावतो प्रेमाचे वेळ आपल्या मोरणीच्या सुमधुर सुराने सर्वांची मने भुलवून मनमोहित करणार असा तो नटखट मनमोहक गिरिधारी गोकुळचा राणा विष्णूचा अवतार तोच हा श्रीहरी कृष्ण. कुणी म्हणे गिरधराय घनश्याम तर कुणी म्हणे चंद्रधर अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा माझा अवतार गोवर्धन करत होतो साऱ्या गोकुळवासियांचे रक्षण आणि ते इंद्रगर्भाचा माझा अवतार. काय करायचं मथुरेचा राजा होतो त्याने तर माझ्या माता पित्याला तुरुंगात डांबले का तर मी त्याचा वध करेन म्हणून. पण तसं नाही. ज्यावेळी पृथ्वीवर धर्माचा नाश व अधर्माचा राज्य येईल त्यावेळी तशाच वेगवेगळ्या रूपात येऊन त्याचा वध करेल. असो अजून राधा कशी आली नाही. थांबा मी या बाटलीच्या निवासवाल्यांनी तिला बोलवून घेतो. बघितलंस ना काना तुझ्या मुरलीच्या निनास्वरांनी हरवून गेले बघ. पण आता मला जावे लागेल. येते मी. आता तर आलीस आणि निघालीस सुद्धा. हो काना मला जावे लागेल. नाहीतर सासू रागवेस नंतर राग देते आणि सारा तुझ्यावर येईल बघ. ठीक आहे मी तुला जायला देईन पण एकदा आठवण कोणती असताना तुला माझ्यासाठी एक गाणं म्हणावं लागेल. म्हण ना राधे. नाही नाही येते म्हण मी. ना. नाही नंदन मुरलीवाला नंदन मुरली
माझी जोडी शोभे राजया भुवरी राधे, आज पूर्वीचा दिवस तू आणि तुझ्या साऱ्या गवळ्याने काटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी जाणारच, पण मी हे होऊन देणार नाही. गोकुळातला गोरस त्या मथुरेला विकायला देणार नाही. काय करू? माझ्या शोधकार्याचा आक्रमण येतो. पेंद्या, अरे पेंद्या, सुदामा, अरे सुदामा, वाकड्या, अरे वाकड्या, आलो तेव्हा आलो आहात कुठे? या लवकर. आलो आलो आशीर्वाद असो, आशीर्वाद असो, आशीर्वाद असो, आशीर्वाद असो. अरे अरे तुमचं काय चाललंय काय हा? अरे आलो कशासाठी हा? या बाजूने आली इकडे या. दगडीवर आणि ह्याच्यावर आणि त्याच्यावर बरं देवा आम्हाला एकाएकी कशासाठी बोलवलं ऐका, सांगतो. 16/11/360 लोकदंड मेळा काटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांना तुम्ही अडवून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे. ठीक आहे एवढंच का देवा ठीक आहे मग जमेल नाही कामगिरी? हो हो पण असं काही होणार नाही. तुम्ही मला हाक मारा, मी निश्चितच येईल. ठीक आहे देवा या तुम्ही या काळजी करू नका आम्ही अगदी चोख करतो ठीक आहे. या या तुम्ही या ए, 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 पुढे. ए, देवाने काय सांगितलंय मोठी कामगिरी सांगितली आहे तुला झेपल ना झेपल ठीक आहे आता आपण जाऊया चला 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 डोळ्यांच्या मागोमाग चला चला
लग्नाला नाही बाजाराला चालू बाजाराला. अगं आपण बाजाराला निघालो खऱ्या, पण कोणाला पाच नाही ग. आपण त्या वरच्या आणि त्या मावशीला बोलूया. अगं जातो तू माझी मावशीला. हो दे दे. तू पाटील आपण एक काम करूया, आपण सर्व मिळून हाक मारूया म्हणजे ती लवकर येईल. चला आल्यात का ग मावशी? ये ना ये ना. आले ना आले ना. अगं आहेस कुठे? ये लवकर. मला जोराची लागली पण खाली बसले. अगं ये लवकर. हो येते येते. ऐकुनी बोलून तुमची जग बघा निघाली हौशी. ऐकुनी बोलून तुमची जग बघा निघाली हौशी. हा हौशी हा हौशी.
एकटीला सांगून लगबगीनं पटापट पुढे धावत आला. टकेशला काय झालं? थांबला ना माझ्यासाठी. हे म्हणजे असं झालं, आईला हरी आणि ह्या मावशीचे पाय धरले. अगं हो, आता आलीच आहे ना, ये. अगं मावशी, हा? तू मगाशी का म्हणालीस तुला जोराची लागले, तू खाली बसलीस काय गं, काय झालं? अगं जोराची लागले म्हणजे तुमच्या मागे धावून धावून मला धाप लागली म्हणून मी खाली बसले असे बोलले मी. तुम्हाला काय वाटलं? ए, चालत कुठं होईल? ए, तुला तू कशाला मला बोलवलंस? अगं मावशी, आम्ही सारे बाजाराला निघालो बघ, पण कोणालाच वाट ठाऊक नाही. ठीक आहे, मग चला तू बाजाराला. हो चालेल चला चालेल. चला. हा घाट काय माझ्या चढवायचं? एक श्यामचं गाणं घे बघू. हा म्हणत्या म्हणजे. तुम्ही आलात कुठं आणि जाणार कुठं? आम्ही आल्या गोकुळातून जाणार म्हटलं बाजाराला. अगं मावशे, पण तुम्हाला मंदिरमध्ये जाता येणार नाही. काय रे बाबा? काय रे बाबा, काय रे बाबा? तुमच्याकडे कायदा बिदा आहे का? काय म्हणजे काय? मग सांगा बघू. काय काय काय?
बसल्या म्हणून का करता आणि कशा बसा कशा पण बसा पण बसा चल गोड बातमी आपण देवाला शिकवले बसले का ते बघायला पाहिजे ना. अरे आता म्हणाला ना बसल्या म्हणून दमल्या म्हणून बसा हा? बसल्या का बघ बघ रे बसल्या काय बघ बसल्या बसल्या सगळ्या बसल्या सगळ्या बसल्या बसल्या चला 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 आता ही गोड बातमी देवाला अरे विद्यार्थी मार्गाने कामाची फार कडे दिसत नाही जंगलात विचारतो दमा रेस दमा देवाच्या चरणी नाव सो सुरुवात होतो बोला देवा दमा सुरेंद्र काय करायला लागतं कृपया 16 आणे बंद या दाखवतो देवा या बा. अरे दोघे चालत आहे देवा तत्व तितके महत्व ठीक आहे येऊ येतो देवा मावशी म्हटलं काय रे बाबा ओळखलंस का मला नाही रे देवा ज्या लेक्चर हुशार बोललेला ओळखायला पाठवून राधे बघ कोण आहे ते देवा तुम्ही आणि इथे मथुरेच्या वाटेवर हो राधे अगं मावशी ते खरोखरच देव आहेत देवा तुम्ही मावशीला तुमच्या जन्मकुंडीला सांगा ठीक आहे मावशी ऐकतर मग राधे सांगतो तुला समजोनी, सांगितो समजोनी, वासुदेव देवकीतानी, बालकी आली, सांगितो सांगितो जन्माकारे, सांगितो सांगितो Oh
आहे सांगितो माझी जन्मात आहे मावशी पडल्या ना मग जन्म पुन्हा हो हो पटल्या तर आधी आपण ते ठरवून जाऊया साऱ्या मिळून स्वयंवर चालला आहे. माझं निमंत्रण काय केलं? तुमचं निमंत्रण द्यायचा आम्ही विसरलो. माझं निमंत्रण काय केलं? त्याचे उत्तर आमचे प्रधानमंत्री माझं निमंत्रण काय केलं? निमंत्रण कोणापाशी द्यायचं? माझं निमंत्रण ब्राह्मणापाशी द्यायचं होतं. ऐकलं की नाही? हा? आपण माहिती हा? आपल्या घरी हा? कृष्ण असो, हा? कोणते वाचन आहे? माझं निमंत्रण अग्निदेवापाशी द्यायचं होतं. अग्निदेव माहिती हा? आपल्या घरी हा? कृष्ण असो, हा? पूजन करत
बक्षीस देईल